ओके. सो लास्ट लेक्चरला आपण पिकअप करंट डिस्कस केलेलं आहे. ओके. सो पिकअप करंट काय आहे तर मिनिमम करंट टू स्टार्ट दी किंवा स्टार्ट टू ऑपरेट दी रिले, म्हणजे तुमचा रिले ऑपरेट होण्यासाठी जेवढा काही मिनिमम करंट लागणार आहे तो म्हणजे तुमचा काय आहे पिकअप करंट. आता पिकअप करंटचा फॉर्म्युला काय होता तर रेटेड सेकंडरी करंट ऑफ दी सिटी. ओके. सो जो काही सिटी रेशो तुम्हाला दिला असेल समजा 100/1 ॲम्पेअर असेल तर रेटेड सेकंडरीचा किती आहे 1 ॲम्पेअर. ओके. सो इथं 1 येणार 1 इंटू तुम्हाला जे काही करंट सेटिंग दिला असेल 0.75% दिला असेल, सॉरी 75% दिला असेल, 100% दिला असेल, आयदर एनी ऑफ दी व्हॅल्यू ऑफ दी करंट सेटिंग. सो फ्रॉम दॅट वी कॅल्क्युलेट दी पिकअप करंट. ओके. सो पिकअप करंट फाइंड आउट केल्यानंतर नेक्स्ट तुमचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे काय आहे तर प्लग सेटिंग मल्टिप्लायर. ओके. सो लास्ट लेक्चरला आपण प्लग सेटिंग मल्टिप्लायर पण डिस्कस केलेलं. सो प्लग सेटिंग मल्टिप्लायर काय आहे, इट इज दी रेशो बिटवीन फॉल्ट करंट इन रिले कॉइल टू दी पिकअप करंट. ओके. सो फॉल्ट करंट इन रिले कॉइल टू दी पिकअप करंट. ओके. सो पिकअप करंट कसा फाइंड आउट करायचा आपण बघितलं आहे. पिकअप करंटचा कसा फाइंड आउट करते तर रेटेड सेकंडरी करंट ऑफ दी सिटी इन टू दी करंट सेटिंग. So from that we calculate the pickup current and the fault current in relay coil. So fault current in relay coil कसं फाइंड आउट करणार आहे आपण तर आपल्याला प्रॉब्लेम ज्या वेळेला सॉल्व करायला दिलेला असते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक प्रायमरी साईड फॉल्ट करंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. ओके. सो आयदर व्हॅल्यू काय असेल काही असेल आयदर 2000 ॲम्पियर किंवा जे काय असेल व्हॅल्यू. ओके. सो ॲज पर दॅट आपण काय करते तर आपल्याला सिटी रेशो दिलेला असते. सो फॉल्ट करंट इन सेकंडरी आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. सो फॉल्ट करंट इन सेकंडरी. ओके. सो कसं फाइंड आउट करते प्रायमरी साईड फॉल्ट करंट इन टू दी सेकंड जो काय तुमचा सिटी रेशो दिला आहे त्यात सेकंडरी साईडचा वरती घेते आणि प्रायमरी साईडचा डिनॉमिनेटरला घेते. सो जो काय आपल्याला आला आहे त्याला आपण काय करते रिव्हर्स करते. इफ सपोज वी नीड टू कॅल्क्युलेट आता आपल्याला सेकंडरी साईडचा काढायचा आहे म्हणून इफ सपोज जर त्यांनी प्रायमरी साईडचा विचारला असेल सो प्रॉब्लेममध्ये घेताना आपल्याला कधीच प्रायमरी साईडचा फाइंड आउट करायचा नाही आहे बिकॉज प्रायमरी साईडचा जो काही करंट असणार आहे जो की फॉल्ट करंट असणार आहे हा प्रायमरी साईडचा करंट आपण सिटीचा आउटपुट म्हणजे तुमची जी काही रिले कॉईल आहे ही रिले कॉईल जी ऑपरेट होण्यासाठी कारण काय म्हटलं इथं फॉल्ट करंट इन रिले कॉईल. ओके. सो रिले कॉईलमध्ये करंट येताना कुठं येणार आहे तुमच्या सिटीच्या सेकंडरीचा करंट येणार आहे. ओके. सो सिटीच्या सेकंडरीचा करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करते प्रायमरी साईड फॉल्ट करंट इंटू सिटी रेशो की जो सिटी रेशो आपण काय करणार आहे उलटा घेणार आहे. ओके. सो असा आपला प्लग सेटिंग मल्टिप्लायर आहे. ओके. सो ज्या वेळेला तुम्ही प्लग सेटिंग मल्टिप्लायर फाइंड आउट करणार आहे PSM तुम्ही फाइंड आउट केल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा टाईम सेटिंग मल्टिप्लायर. ओके. सो जो की आपला रिले असेल त्या रिलेवरती आपण टाईम सेट करू शकते. ओके. जो की टाईम सेटिंग आहे आयदर ते टाईम सेटिंग असेल 0.5 सेकंड्स 1 सेकंड्स. ओके. सो हे जे टाईम आपण सेट करते ओके हे टाईम आपल्याला डायरेक्टली तुमच्या रिलेवरती मिळणार आहे. ओके. किंवा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डायरेक्टली मेन्शन केलेलं असणार आहे टाईम सेटिंग कितीला असणार आहे. ओके. सो नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा भाग की तुम्हाला PSM वर्सेस टाईम ऑफ ऑपरेशन याचा एक तुम्हाला ग्राफ दिलेला असते प्रॉब्लेममध्ये. ग्राफ दिलेला असेल किंवा आयदर टेबल दिलेलं असेल. ओके. सो वॉट PSM समजा जर PSMची व्हॅल्यू तुमच्या 2 आली तर त्या 2ला टाईम ऑफ ऑपरेशन किती आहे समजा 2 सेकंद असेल. ओके. 2 सेकंद असेल. सो PSMच्या व्हॅल्यू जर 2 आली सो वी डायरेक्टली टेक दी व्हॅल्यू ऑफ टाईम ऑफ ऑपरेटिंग इज 2 सेकंड्स. ओके. टाईम ऑफ ऑपरेटिंग इज 2 सेकंड्स. ओके. सो ॲक्च्युअल जे काही टाईम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फॉर दी ऑपरेशन ऑफ दी रिले किंवा जे रिले ऑपरेशन आहे त्यासाठी जर आपल्याला ॲक्च्युअल टाईम जर फाइंड आउट करायचा असेल सो ॲक्च्युअल टाईम ऑफ रिले ऑपरेशन हे कसं फाइंड आउट करणार आहे आपण. सो हे जे काही तुमच्या PSM वरनं टाईम आले ओके. सो टाईम ऑफ ऑपरेशन मल्टिप्लाय बाय तुमचं जे काय टाईम सेटिंग असणार आहे. ओके. सो समजा टाईम ऑफ ऑपरेशन आले 2 सेकंड्स आणि आपण टाईम सेटिंग केले समजा 0.5ला. ओके.
सो 2 इंटू 0.5, सो ॲक्च्युअल रिले टाईम किती येणार आहे 1 सेकंड. ओके, सो जेव्हा काही फॉल्ट ऑकर होणार आहे त्यावेळेला तुमचा रिले ऑपरेशन जे काय होणार आहे ते विदिन 1 सेकंड्स होणार आहे. हे आपण काय करू शकते बाय युजिंग कॅल्क्युलेशन आपण फाइंड आउट करू शकते. ओके, सो आता आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करूया की जे हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दी टाईम सेटिंग अँड टाईम सेटिंग मल्टिप्लायर किंवा आपण PSF कसं फाइंड आउट करू शकतो. ओके, त्या रिलेटेड आपण काय करूया एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. ओके, सो त्या प्रॉब्लेममधून बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ओके, सो हा एक प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे बघा, कॅल्क्युलेटिंग ॲक्च्युअल रिले टाईम ऑफ रिडिंग द सिटी रेशो ऑफ द रिले इज 400:5. ओके, सो त्यांनी काय दिले आपल्याला प्रॉब्लेममध्ये सिटी रेशो दिला आहे. इथं लिहून घेऊया आपण. सिटी रेशो किती दिला आहे 400 डिवायडेड बाय 5 एम्पियर. ओके, सो याच्यावरून आपण काय सांगू शकते तर रेटेड करंट ऑफ सेकंडरी साइड ऑफ सिटी किती असणार आहे तो. आता ही प्रायमरी साइड आहे, हा सेकंडरी साइड आहे. सो सेकंडरी साइडचा किती असणार आहे 5 एम्पियर. ओके, सो हा पहिला झाला. नेक्स्ट अजून त्यांनी काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये, इफ द व्हॅल्यू ऑफ करंट सेटिंग इज 125%. ओके, सो करंट सेटिंग किती दिले, करंट सेटिंग इज 125%. ओके, सो करंट सेटिंग किती दिले 125%. ह्याला कन्वर्ट करून घ्या. सो डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला 100. सो किती येणार 1.25. ओके, नेक्स्ट काय दिले त्यांनी फॉल्ट करंट किती दिला आहे 4000 एम्पियर. हा कुठला असणार आहे तुमच्या प्रायमरी साईडचा. सो वी नीड टू कॅल्क्युलेट फॉर दी सेकंडरी साइड. ओके, सो फॉल्ट करंट ॲट सेकंडरी साइड इज इक्वल टू काय असणार आहे प्रायमरी साइडचा फॉल्ट करंट, प्रायमरी साइड फॉल्ट करंट इनटू सिटी रेशो, जो की आपण काय घेणार आहे सेकंडरी अपॉन प्रायमरी. ओके, सेकंडरी अपॉन काय घेणार आहे आपण प्रायमरी घेणार. ओके, सो प्रायमरी फॉल्ट करंट आपल्याला दिला आहे किती त्यांनी 4000 मल्टिप्लाय बाय सिटी रेशो काय घेणार आहे सेकंडरी अपॉन प्रायमरी. सो सिटी रेशो काय दिला आपल्याला 400/5 दिला आहे. सो आपला सेकंडरीचा 5 एम्पियर आहे. ओके, सो 5 डिवायडेड बाय 400. ओके, सो हे 2 कॅन्सल, 4 10s are 40. सो 10 into 5 50 एम्पियर. ओके, सो फॉल्ट करंट किती आला आता लिहितो, फॉल्ट करंट ॲट सेकंडरी साइड किती आला आहे 50 एम्पियर. ओके, सो फॉल्ट करंट ॲट सेकंडरी साइड किती आलेला आहे आपला 50 एम्पियर आलेला आहे. ओके, सो नेक्स्ट स्टेप आपण सॉल्व करूया की आता आपल्याला फॉल्ट करंट मिळाला आहे. सो पहिल्यांदा काय फाइंड आउट करायला लागणार आहे आपल्याला पिकअप करंट. ओके, सो पिकअप करंट आपण कसा फाइंड आउट करते, पिकअप करंटसाठी फॉर्म्युला काय आहे तर पिकअप करंटसाठी फॉर्म्युला काय आहे रेटेड सेकंडरी ऑफ सिटी मल्टिप्लाय बाय करंट सेटिंग. ओके, सो आता आपण काय केले रेटेड सेकंडरी फाइंड आउट केले.
सो रेटेड सेकंडरीचा किती आला आहे 5 एम्पियर आणि करंट सेटिंग किती आहे 1.25. ओके, सो इथे पुट करा 5 एम्पियर मल्टिप्लाय बाय करंट सेटिंग किती आले 1.25. ओके, सो 5 मल्टिप्लाइज बाय 1.25 किती आलं 6.25 एम्पियर. हा काय झाला पिकअप करंट झाला. ओके, सो पिकअप करंटची व्हॅल्यू किती आली 6.25. ओके, सो हा पहिला झाला. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे PSM. तर PSMचा फॉर्म्युला काय आहे, PSM फाइंड आउट करण्यासाठी तर फॉल्ट करंट इन रिले कॉइल पर युनिट पिकअप करंट. ओके, पर युनिट पिकअप करंट. आता फॉल्ट करंट इन रिले कॉइल आपण फाइंड आउट केले. फॉल्ट करंट इन रिले कॉइल म्हणजेच काय सेकंडरी साईड असणार आहे इथं म्हणतो मी. रिले कॉइल किती आहे 50 एम्पियर. ओके, सो 50 एम्पियर डिवायडेड बाय पिकअप करंट आपण इथं फाइंड आउट केला आहे तो किती आहे 6.25. सो PSM किती आला हे कॅल्क्युलेशन करून PSM येतो आहे 8. ओके, सो PSM किती आला आहे 8 आला आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर बाय युजिंग PSM अँड टाइम ऑफ ऑपरेशन ग्राफ वी कॅल्क्युलेट टाइम ऑफ ऑपरेशन. ओके, टाइम ऑफ ऑपरेशन. आता टाइम ऑफ ऑपरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने एक टेबल दिला आहे. ओके, सो त्यांनी इथं काय म्हटले PSM वर्सेस टाइम ग्राफ आहे. तर त्यांनी PSM 2 दिला आहे त्यावेळेला टाईम किती आहे 2 सेकंड्स. PSM 4 असताना टाईम किती आहे 2.5 सेकंड्स. PSM 6 असताना टाईम किती आहे 3 सेकंड्स. PSM 8 असताना किती आहे 3.5. सो आपला प्रॉब्लेममध्ये जो काय आला आहे PSM तो किती आला आहे 8 आला आहे. ओके, सो 8 PSM असताना टाईम ऑफ ऑपरेशन किती आहे 3.5 सेकंड्स. ओके, सो आपण बाय युजिंग दिस ग्राफ डायरेक्टली लिहू शकतो की PSM 8 असताना टाइम ऑफ ऑपरेशन किती आहे 3.5 सेकंड्स. ओके, सो आपण हे PSMची जी काय टाईमची व्हॅल्यू आल्या ती बाय युजिंग PSM आपण काय करू शकतो डायरेक्टली लिहू शकतो किती 3.5 सेकंड्स. ओके, सो इथं लिहितो मी टाइम ऑफ ऑपरेशन इज इक्वल्स टू 3.5 सेकंड्स. ओके, आता काय फाइंड आउट करायचं आहे तर ॲक्च्युअल टाइम ऑफ रिलेचा फॉर्म्युला काय आहे टाइम ऑफ ऑपरेशन इंटू रिले सेटिंग टाइम ऑफ ऑपरेशन इंटू टाइम सेटिंग. सो टाइम सेटिंग किती दिले आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले टाइम सेटिंग 60% और 0.6. ओके, सो ॲज पर दॅट वी कॅल्क्युलेट दी टाइम सेटिंग. ओके, सो किती दिले ॲक्च्युअल टाइम ऑपरेशन किती आहे 3.5 सेकंड्स मल्टिप्लाय बाय टाइम सेकंड किती आहे टाइम सेटिंग किती आहे 0.6. ओके, सो 3.5 इंटू 0.6 केलं तर फायनल आन्सर येते 2.1 सेकंड्स. ओके, सो आपला जो काही रिले आहे ह्या रिलेचं ॲक्च्युअल टाइम ऑफ रिले ऑपरेशन किंवा जे काय ॲक्च्युअल टाइम ऑफ रिले आहे ते किती असणार आहे 2.1 सेकंड्स. ओके, सो असा हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला दिला तर पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे सिटी रेशो जो दिलेला असते सिटी रेशोवरनं काय फाइंड आउट केलं रेटेड करंट ऑफ सेकंडरी साईड ऑफ दी सिटी तो 5 एम्पियर आला. नंतर आपल्याला त्यांनी करंट सेटिंग दिलं आहे 125%. सो 125% डिवाइड बाय 100 केलं सो आपल्याला नॉर्मल व्हॅल्यू मिळाली 1.25. नंतर त्यांनी प्रॉब्लेममध्ये काय दिले फॉल्ट करंट दिला आहे
4000 एम्पियर. सो फॉल्ट करंट ॲट सेकंडरी साईड आपल्याला फाइंड आउट करायचं असते. सो कसं फाइंड आउट केलं, फॉल्ट करंट ॲट सेकंडरी साईड इज इक्वल्स टू प्रायमरी साईड फॉल्ट करंट इंटू CT रेशो, जो की सेकंडरी आपण प्रायमरी घेतो आपण. सो फॉल्ट करंट त्यांनी दिलेला किती 4000 इंटू 5/400. सो सेकंडरी साईडचा किंवा फॉल्ट करंट ॲट रिले कॉईल किती आला 50 एम्पियर. ओके, सो 50 एम्पियर आल्यानंतर नेक्स्ट काय फाइंड आउट केलं, पिकअप करंट. ओके, सो पिकअप करंट फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, रेटेड सेकंडरी तर मला रेटेड करंट. ओके, रेटेड करंट ऑफ सेकंडरी ऑफ CT इंटू करंट सेटिंग, जो की रेटेड सेकंडरी करंट किती आहे 5 एम्पियर. ओके, सो 5 एम्पियर इंटू 1.25. सो पिकअप करंट आला 6.25 एम्पियर. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला, PSM. सो PSMचा फॉर्म्युला काय आहे, फॉल्ट करंट इन रिले कॉईल टू दी पिकअप करंट. ओके, सो फॉल्ट करंट इन रिले कॉईल आपण फाइंड आउट केला ऑलरेडी 50, पिकअप करंट फाइंड आउट केला 6.25. त्याच्यावरून काय मिळाला, PSM मिळाला. बाय युझिंग दॅट PSM टाईम ग्राफ आपण आपला PSM आला 8. सो टाईम ऑफ ऑपरेशन आपण घेतलं 3.5 सेकंड्स. ओके, अँड करंट सेटिंग किती, टाईम सेटिंग किती आहे 0.6. ओके, सो ॲक्च्युअल टाईम ऑफ रिले काय आहे, टाईम ऑफ ऑपरेशन इंटू टाईम सेटिंग. सो 3.5 सेकंड्स इंटू 0.6. सो ॲक्च्युअल टाईम ऑफ रिले किती आला 2.1 सेकंड. ओके, ॲक्च्युअल टाईम ऑफ ऑपरेशन किती आला तुमचा, ॲक्च्युअल रिले टाईम. सो ॲक्च्युअल टाईम ऑफ रिले इज 2.1 सेकंड्स. ओके, थँक्यू.